दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या समोरच्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ जो बॉम्ब ब्लास्ट झाला तो Hyundai i20 कारमध्ये झाला. याच्याबद्दल आता सर्वांना माहिती आहेच. पण आता NDTVनं जो एक रिपोर्ट दिलाय त्यानुसार NDTVनं असं सांगितलंय की त्यांना काही सोर्सेस कडून आणि इंटेलिजन्स एजन्सीज कडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार फक्त ही एकच कार नव्हती तर आणखी 2 कार होत्या. या 2 कार कुठल्या होत्या, त्या कुठे आहेत याच्याबद्दलचे थोडेफार धागेदोरे या सुरक्षा यंत्रणांच्या हातात लागलेले आहेत. त्यानुसार आता या गाड्या शोधायचं काम चालू आहे. याचा पूर्ण संदर्भ काय आहे आणि कुठून ही माहिती त्यांना मिळालेली आहे हे थोडक्यात बघूया आणि कुठं ह्या गाड्या आता सध्या मिळू शकतात ते पाहूया या व्हिडिओमध्ये. दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर जो ब्लास्ट झाला ज्यामध्ये त्या गाडीमध्ये बसलेला i20 मध्ये बसलेला व्यक्ती होता डॉक्टर उमर मोहम्मद. या डॉक्टर उमर मोहम्मदचा याच हल्ल्यामध्ये आता मृत्यू झाला आहे असं आपण गृहीत धरूया. कारण अजूनपर्यंत तरी त्यानंतर तो सापडलेला नाही आणि हा एक सुसाईड अटॅक होता असं जर गृहीत धरलं तर त्याचा मृत्यू झालाय. पण याच डॉक्टर उमर मोहम्मदनं आणि त्याच्याच गावचा म्हणजे पुलवामाचा असलेल्या आमिर मीर जो जम्मू काश्मीरच्या इलेक्ट्रिसिटी विभागामध्ये काम करतो या दोघांनी आणखी 2 कार विकत घेतल्या होत्या, आपल्या ताब्यात घेतल्या होत्या अशी माहिती पोलिसांना मिळालेली आहे. मग या 2 कारपैकी काही कार पोलिसांच्या हातात अगोदरच लागल्यात काय की या दोन्ही कार देखील पोलिसांच्या ताब्यात नाही आहेत याच्याबद्दलचा तपास सध्या सुरू आहे. कारण पोलिसांनी कालच्या हल्ल्यानंतर पुन्हा फरीदाबादमध्ये जेव्हा चौकशी केली, रेड टाकली, त्या रेडमध्ये देखील एक स्विफ्ट डिझायर सापडलेली आहे फरीदाबादमध्ये ज्यामध्ये पुन्हा तीच शस्त्र होती. अमोनियम नायट्रेट आणि फ्युएल ऑइलचा वापर केलेली काही शस्त्रास्त्र या गाडीमध्ये ठेवलेली होती स्विफ्ट डिझायरमध्ये. म्हणजे काही शस्त्रास्त्र या मुजम्मिल गनीच्या फ्लॅटवरती सापडली होती ज्यामध्ये जवळजवळ 2900 केजी स्फोटकं सापडली होती. याशिवाय काही स्फोटकं या स्विफ्ट डिझायर मध्ये सापडली होती. या स्विफ्ट डिझायर सोडून आणखी 2 गाड्या या दोघांनी आपल्या ताब्यात घेतलेल्या होत्या. मग त्या 2 गाड्या कुणाकडून विकत घेतल्या, कशा विकत घेतल्या याचा देखील तपास चालू आहे. कारण याच्यामध्ये जर एक पद्धत बघितली, एक जी मोडस ऑपरेंडी बघितली तर ही i20 गाडी देखील जवळजवळ आता उमर हा त्याचा 5वा मालक होता. सगळ्यात पहिल्यांदा ही गाडी होती सलमान नावाच्या व्यक्तीची, नंतर ती गेली नदीमकडं. नदीमनं विकली रॉयल कार प्लाझाला. रॉयल कार प्लाझा कडून ती आली तारिक नावाच्या व्यक्तीकडे आणि तारिक नंतर ती व्यक्ती पुढची मालक होती उमर मोहम्मद. अशा पद्धतीनं प्रत्येक कार मल्टिपल टाइम्स विकली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये खोटी कागदपत्र देखील सादर करण्यात आलेली आहेत. आता पोलीस ही गाडी कुठे शोधतायत तर फरीदाबाद जे दिल्लीपासून थोड्या अंतरावर आहे या फरीदाबादच्या पलीकडे पलवल नावाचा एक जिल्हा आहे. या पलवल जिल्ह्यामध्ये आणि फरीदाबादमध्ये या गाडीची वाहतूक झालेली असू शकते. अनेक वेळा ही गाडी या 2 ठिकाणी येऊन गेलेली असू शकते. ज्या पद्धतीनं i20 चा प्रवास आहे, i20 नेहमी पलवल, फरीदाबाद, दिल्ली या मार्गावर फिरलेली आहे. यातल्या काही ठिकाणावर ती ट्रेस केलेली आहे मागच्या आठवड्याभरात. त्याच मार्गावर गेलेल्या या 2 गाड्या देखील असू शकतील. म्हणून पोलीस सध्या त्या पद्धतीने तपास करतायत. अर्थात जर काही लोक हा व्हिडिओ दिल्लीमधून बघत असतील तर अननेसेसरी वाहतूक टाळा. घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. पण पोलिसांच्या रडारवरती आता आणखी 2 कार आहेत. या 2 कार आता सध्या कुठं आहेत, त्या नक्की आता ब्लास्ट करू शकतात का, की त्या कार एका ठिकाणी पार्क केलेल्या आहेत आणि त्या कारवरती ज्यांचा कंट्रोल होता ते आता पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत याबद्दल अजून काहीही माहिती नाही. त्यामुळं आता सध्या असं समजण्यात येते की या 2 कारपासून देखील एकूणच दिल्लीतल्या आसपासच्या सगळ्या भागाला धोका आहे. त्यामुळं थोडं जबाबदारीनं आपल्या आजूबाजूला जर कुठं अशी कार लावलेली असेल तर त्याच्याबद्दलची माहिती पोलिसांना जी कार अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी पार्क केलेली आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी. अर्थात फार कमी लोक दिल्लीमधून हा व्हिडिओ बघत असतील. आम्ही मराठीत करतोय पण तरीही आम्ही जे लोक बघतात त्यांना सांगायचं काम करतोय की थोडंसं सावध राहायला अजिबात हरकत नाही. कारण जे व्हायचं आहे ते घडून गेलंय पण येणाऱ्या काळात देखील काहीतरी अशा गोष्टी घडू शकतात. पोलीस त्याबद्दल तपास करतायत पण तरीही आपण सावध असणं ही आपली देखील जबाबदारी आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.